स्वतःचा जीव धोक्यात घालून महिलेचा जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. असं वाटलं नाही का की त्या महिलेला वाचवायला जाऊन माझा जीव जाईल? तुम्हाला अशी कल्पना आली नाही? सर, तो वेळ म्हणजे माझ्याकडं ती विचार करण्याची सुद्धा माझ्याकडं ती कॅपॅसिटी नव्हती. तेवढं मायक्रो सेकंदसुद्धा मला वेळ मिळाला नाही की मला काहीतरी विचार करावं, आढावा की नाही. मला फक्त एवढं दिसत होतं की त्या ताई मला कशा पद्धतीनं बाहेर काढता येतील, तेवढा माझा प्रयत्न होता. धावपळीच्या जीवनामध्ये मित्र असतील, नातेवाईक असतील, कोणालाही बोलण्याला माणसाकडे वेळ नाही. परंतु अपघात प्रसंगी धावून जाणं हे प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे. काल एक असाच प्रसंग घडलाय. अहमदपूरहून अंबाजोगाईकडे जात असताना अहमदपूर शहराच्या बाहेर पडल्यानंतर वाकी नदी आहे आणि वाकी नदीवरती एक महिला स्कूटीवरती जात होती वेळेगावकडे, असं मला प्राथमिक स्वरूपाची माहिती मिळाली आहे. आणि त्या महिलेला अचानक भोवळ येऊन ती महिला वाकी नदीच्या पुलावरून थेट त्या पाण्यामध्ये पडली. अगदी चिखलामध्ये, बेंदाळामध्ये ती पूर्ण माखली गेली. त्या महिलेचा जीव वाचविण्यासाठी एक देवदूत म्हणून जो माणूस धावून आला, त्या देवदूत माणसाशी आज मी संवाद साधणार आहे. ते देवदूत माणूस माझ्यासोबत आज आहे. त्यांचं नाव आहे विजयकुमार दत्तापुरे, असं त्यांचं नाव आहे. मी त्यांच्यासोबत हे पूर्ण सविस्तर माहिती जाणून घेणार आहे की कालचा नेमका प्रकार कसा घडला, ते कुठे जात होते आणि नेमकं त्यांनी कशा पद्धतीने त्या महिलेचा सुखरूप जीव वाचवला. सर, तुमचं सर्वप्रथम आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्हमध्ये स्वागत आहे. काल जी घटना घडली त्या घटनेसंदर्भात मी तुमच्याकडून काही माहिती घेण्यासाठी आलो आहे. मला सांगा, काल तुम्ही नेमकं कुठे जात होतात? किती वाजताचा वेळ होता तो? काल मी किनगावकडे जात होतो आणि सकाळची जवळपास 8:45, 8:30 ते 8:45ची वेळ होती. आणि जस्ट मी वाकी नदीचा पूल क्रॉस करत होतो, त्या दरम्यानच पाठीमागून काहीतरी गाडी पडल्याचा किंवा आपडल्याचा आवाज आल्यामुळे मी गाडीला ब्रेक केला. आणि ब्रेक केल्यानंतर पाठीमागं बघतो तर पाठीमागं सुद्धा कसल्याच प्रकारची गाडी दिसत नाहीये. लेफ्ट साईडला बघितलं तरी दिसत नाहीये. मग मी म्हणलं की बाबा काहीतरी गाडी पाण्यात तरी पडली असावी, म्हणून पाण्याकडे पाहिल्यानंतर पाण्यामध्ये ढवळाढवळ चालू होती. मग त्यानंतर मग गाडी एक 5-10 सेकंदाच्या अंतराने गाडीचं पाठीमागचं जे ब्रेक लाईट असते त्यावेळेस मला ती दिसली. त्याच्यानंतर मग त्या ताई हात वरी केलेले आणि चेहरा त्यांचा दिसल्यानंतर मी तातडीनं त्यांच्यापर्यंत पोहोचलो. मी सर, आता आपण घटनास्थळावरती आहोत. नेमका कोणता पॉईंट होता? तुम्ही कोणत्या ठिकाणी होतात? आपण तिकडे जाऊया थोडंसं, आपण माझ्यासोबत चलाल? कारण का आपण पूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार. कुठे होते तुम्ही नेमकं? या पुलावरती आपण आलो होता, तुम्ही कुठे होता त्यावेळी? मी त्या पुलाच्या एंडिंग पॉइंटला होतो. मी त्या पुलाच्या एंडिंग पॉइंटला. आणि त्यावेळेस जी घटना घडली त्यावेळेस कदाचित मी अर्ध्याच्या वरतीचा पूल मी क्रॉस केला असावा. आणि त्यावेळेस मला जी घटना घडली आणि जे आवाज आल्यानंतर मी ब्रेक केल्यानंतर गाडी तशीच आडवी लावली मी अर्ध्या रस्त्यावरती. आणि ज्यावेळेस बघितलं त्यावेळेस लेडीज दिसल्यानंतर मी तिथून पळत येऊन मी इकडनं आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्यानंतर मी मोबाईलला बाजूला ठेवून मी त्या ताईपर्यंत पोहोचण्याचा माझा प्रयत्न होता. मित्रांनो, जाणीवपूर्वक महिलेचं चित्र किंवा फोटो या व्हिडिओमध्ये दाखवण्याचं तुम्हाला टाळतो आहे, परंतु त्या महिलेचा जीव वाचवणारा देव माणूस, त्यांच्याशी मी संवाद साधणार आहे. सर, काही मला प्रश्न विचारायचे आहेत. तुम्ही असं आपण या ठिकाणी थांबूया. आता तिकडचा भाग आपण बघतोय. सर, हे पूर्ण तुम्ही कव्हर करा. कुठून आली होती गाडी आणि कशी, कुठे होती ती गाडी? काय चित्र होतं त्यावेळेचं? आता त्यावेळेचं चित्र असं होतं की जवळपास पाण्यापासून एक 15 फूट पलीकडे गाडी होती आणि त्याच्या एक 2-3 फूट पलीकडं ताई होत्या त्या, ज्या की त्या पाण्यासाठी म्हणजे पाण्यामध्ये होत्या पण थोडंसं बेशुद्ध अवस्थेमध्ये होत्या त्या. कारण त्यांना कदाचित चक्कर आल्यामुळं आणि कदाचित इथं कुठंतरी त्यांनी जंप घेतली असावी काय. आणि त्यांना ज्यावेळेस मी आणलं त्यावेळेस सुद्धा ते बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हत्या. शुद्धीमध्ये होत्या पण त्या काही बोलू शकत नव्हत्या. शुद्धीमध्ये म्हणजे खूप कमी होतं त्यांचं. मग त्यावेळेस मला काही न सुचल्यामुळं मी काही इतर जणांना सुद्धा हाका सुद्धा मारल्या, मी हेल्प सुद्धा मागितली, पण कोणीही रिस्पॉन्स दिलं नाही किंवा कोणीही मदतीस आलं नाही. मग त्या काळामध्ये मी संतोष भाऊ गोरे यांना फोन करून तातडीची मदत मागितली. त्यांना मी बोलून घेतलो या ठिकाणी. आणि आम्ही दोघांनी मिळून मग त्या ताईंना आम्ही वरी आणलो. पुन्हा नंतर वर आणून सय्यद म्हणून आहेत त्यांच्या बोलेरोमध्ये घेऊन जाऊन आम्ही ग्रामीण रुग्णालयामध्ये आम्ही त्याला दाखल केलं. सर, मदत केली पाहिजे, परंतु स्वतःचा जीव धोक्यात घालून
मदत तुम्ही केल्याचं काल पूर्ण सगळं अहमदपूर शहरातील नागरिकांनी बघितलंय आणि सोशल मीडियावरून तुमच्या नावाची चर्चा सुद्धा होते. देवदूत म्हणून तुम्हाला संबोधलं जातंय. स्वतःचा जीव धोक्यात घालून महिलेचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. असं वाटलं नाही का की त्या महिलेला वाचवायला जाऊन माझा जीव जाईल? तुम्हाला अशी कल्पना आली नाही? सर, तो वेळ म्हणजे माझ्याकडं ती विचार करण्याची सुद्धा माझ्याकडं ती कॅपॅसिटी नव्हती. तेवढं मायक्रो सेकंद सुद्धा मला वेळ मिळाला नाही की मला काहीतरी विचार करावं, आढावा की नाही. मला फक्त एवढं दिसत होतं की त्या ताई मला कशा पद्धतीने बाहेर काढता येतील, तेवढा माझा प्रयत्न होता. पाण्याचा तुम्हाला अंदाज नसताना सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये जाण्याची डेअरिंग, हिंमत, धाडस केलं, तुम्ही धैर्य दाखवलं. तुम्हाला पोहता येतं, मी या महिलेला काढू शकतोच असा तुम्हाला विश्वास होता का? नाही, तसा काही विश्वास नव्हता, पण मी प्रयत्न केले पूर्ण. कारण एवढं घाण पाणी आहे, पूर्ण अहमदपूरचं नाल्याचं पाणी आहे आणि जेवढी पण अहमदपूरची घाण आहे ती या ठिकाणी आहे पूर्ण. आणि कदाचित त्या ताईने सुद्धा 1-2 गोच्या खाल्ल्या असतील. एवढं घाण पाणी. घटना घडल्याबरोबर ज्या व्यक्तीला अशी घटना घडली आहे म्हणून ज्यांना कॉल करण्यात आला, संतोष गोरे सुद्धा माझ्या सोबत आहेत. काय प्रसंग होता त्यावेळेचा? तुम्ही आलात इथे, कसं होतं चित्र त्यावेळेस? फोन आल्याबरोबर मी दुसऱ्या मिनिटाला इथे पोहोचलो. तर विजू दत्तापुरे यांनी महिलेला पाण्याच्या वर काढलं होतं आणि वर काढून त्याला तो बोलण्याचा प्रयत्न करत होता, पण महिला बेशुद्ध असल्यामुळे बोलत नव्हती. मी पटकन खाली उतरून खड्ड्यामध्ये होते ते तिथे पोहोचलो आणि त्यांना महिलांना ताई म्हणून आवाज दिला. तेव्हा ताई थोड्या शुद्धीवर आल्या. मी पाण्याची बाटली आणली होती. पाण्याची बाटली त्यांच्या तोंडावर पाणी मारलं, कारण ते बेंदाळामध्ये त्या घाणीमध्ये एवढं घाण झालं होतं ते. मग त्यांच्या तोंडात पाणी ओतलं आणि त्यांना गुळणा करायला लावला आधी. मग त्यांनी गुळणा केला. मग आम्ही दोघांनी उचलून पुलावरती घेऊन आलो आणि बऱ्याचशा वाहनांना आम्ही मदत मागत होतो की दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी थांबवा म्हणत होतो, पण ते बेंदाळात भरल्यामुळं कोणीच त्यांना घेऊन जायला तयार नव्हते. पण सय्यद अझहर म्हणून आमचे मित्र होते, त्यांची बोलेरो तितक्यात आली. त्यांनी म्हणले बाबा मी घेऊन जातो आणि त्यांच्या गाडीत आम्ही बसवलं आणि 10 मिनिटात आम्ही ग्रामीण रुग्णालय अहमदपूर येथे त्यांना घेऊन गेलो आणि पुढे इलाज चालू झाले. तिथे केंद्रे साहेब होते, डॉक्टर. या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर मला एक संदेश ठेवायचा आहे, कारण मित्रांनो, मदत आपण जरूर केली पाहिजे, परंतु स्वतःचा जीव धोक्यात घालून एखाद्या महिलेचा, आपल्या भगिनीचा जीव वाचवणारे हे 2 जे देवदूत आहेत, या दोन्ही देवदूतांना आवाज बहुजनांचा न्यूज परिवाराच्या वतीने सर्वप्रथम अगोदर मी यांच्या कार्याला सॅल्यूट करतो. सर, पुढे कसा प्रसंग घडला? दवाखान्यामध्ये गेल्यानंतर पुढे काय घडलं हे मला ऐकायचं आहे आणि आमच्या प्रेक्षकांना हे ऐकवायचं आहे. पुढचा काय प्रसंग होता? दवाखान्यामध्ये गेल्यानंतर आम्ही भिजलेलो होतो. कारण ह्या गाळामध्ये आम्ही पण उतरलो होतो. आमच्या शरीराचा पूर्ण दुर्गंध सुटलेला होता. काय एकतर मग त्यावेळेस तिथं केंद्रे साहेब म्हणून डॉक्टर होते. त्यांनी त्यांना आम्ही सांगितले की अगोदर यांना ऍडमिट करा, कारण ह्या तलावामध्ये पडल्या होत्या आणि त्याला प्राथमिक उपचारासाठी आम्ही त्यांच्या स्वाधीन केल्यानंतर मग त्यांना ते प्राथमिक उपचार वगैरे सुरू केले. पुन्हा नंतर मग आम्ही डॉक्टर साहेबांची अर्धा पाऊण तास तिथं थांबून मग डॉक्टर साहेबांची परमिशन घेऊन मग आम्ही बाहेर पडलो. जे आपण धाडस केलंय ते धाडस इतरांनी, तरुणांनी, युवकांनी करावं म्हणून त्यांना काय संदेश असणार आहे तुमचा? सर, नाही, धाडस तर केलंच पाहिजे, कारण ही वेळ काय कोणी सांगूनही येणार नाही. बरोबर आहे. आज कदाचित त्या घरामधली जीवनज्योती असेल, ज्योती जी आजच्या तारखेमध्ये मावळली असते कदाचित, तेवढंच मी म्हणू शकतो. खरोखरच कोणाची तरी आई, कोणाची तरी बहीण, कोणाची तरी मुलगी, कोणाची तरी सुनबाई काल या देवदूत माणसाच्या पुण्यक्रमाने तिला पुनर्जीवन मिळालं. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. खरं तर तुमचं शब्दामध्ये कौतुक होऊच शकत नाही. सर, पुन्हा माझ्या पुढे प्रश्न निर्माण होतात. अपघात प्रसंगी अनेक वेळा मी स्वतः पाहिले, जे लोक अपघातात मदत करण्यासाठी जातात त्यांच्यावरती सुद्धा उलट ब्लेम लावले जातात. या माणसामुळेच मला या घटनेला सामोरं जावं लागले, असे सुद्धा माझ्यासमोर अनुभव आलेले आहेत. मग तुम्हाला असं वाटलं नाही का मी एका महिलेला काढण्यासाठी जातोय, पुढे माझ्या वरती काहीतरी हे ब्लेम लागेल, असं तुम्हाला काहीच वाटलं नाही? नाही सर, ती वेळ अशी होती की पुढचा काहीच विचार आलेला नाही मुळामध्ये. कारण मला ते ताई दिसल्या आणि ताईचा चेहरा दिसला, तेवढंच होतं. त्याच्या पलीकडे मी पुढचा काहीच विचार केला नाही.
ते मात्र विचार केला. बघू शकता तुम्ही, आपण म्हणतो की देव आहे, कुठेतरी देव आहे, परंतु माणसातला जिता जागता देव तुम्हाला आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून दाखवतोय. हे खरे माणसातले देव आहेत असंच म्हणता येईल. सर, तुम्हाला आणखी काय सांगता येईल? काय तिथे जेव्हा आम्ही रुग्णालयात पोहोचलो तिथे लवकर डॉक्टर साहेबांनी आम्हाला मदत केली आणि महिलेला तिथे एका दुसऱ्या महिलेनं साडी चेंज करायला वस्त्र दिली आणि त्या बाईची आम्ही म्हणजे सिस्टरांनी वस्त्र चेंज करून पुढील ट्रीटमेंट चालू केली. सलाईन लावून त्यांचं BP वगैरे चेक केला आणि मग महिला जरा शुद्धीवर आल्यानंतर मग त्यांच्या मिस्टरांशी फोन लावून बोलणं करून दिलं. मग जरा महिला मग नातेवाईक आल्यानंतर आम्ही घराकडे आलो. आम्ही नंतर तिथून डॉक्टर साहेबांची परमिशन घेऊन मग आम्ही बाहेर पडलो. तर शब्द सुचत नाहीत मला. पुन्हा एकदा मी आपल्याला सांगू इच्छितो की सदर घटनेतील महिलेचे फोटोज व्हिडिओज आम्ही जाणीवपूर्वक टाळतो. काय म्हणता सर? हां काही मंडळी सुद्धा या ठिकाणी जमलेली आहे. सर, इकडून या ना. कालचं काम या 2 व्यक्तींनी केलेलं आहे. काय वाटतं या कामाबद्दल? असंच सर्वांनी मदत केली पाहिजे सगळ्याची. कारण कोणी असल्या गाण्याड्यापणात उतरत नाही. तर ह्यांनी धाडस दाखवून उतरले आणि वाचवले, ह्यांचे पण अभिनंदन. एवढं कार्य कोणी करत नाही. भरपूर जण गेले परंतु एकाच व्यक्तीने उतरून खाली काढले. ह्यांनी आवाज पण दिले सगळ्याला. नंतर मला सांगितले ह्यांनी असं झालं म्हणून. कालपासून विजयकुमार तत्तापुरे सरांच्या नावाची देवदूत म्हणून घोषणा केली जात आहे. सोशल मीडियावरती अनेक लोकांनी त्यांच्यावरती अभिनंदनाचा वर्षाव सुद्धा केला आहे. हे नागरिक जे आहेत अहमदपूर शहरातील ते सुद्धा त्यांना भेटण्यासाठी येत आहेत. मी बघतोय बऱ्याच वेळापासून. काय म्हणालो, विजय तत्तापुरे सरांनी असं काम काल केले, तुमच्या शब्दामध्ये कसं अभिनंदन करणार आहे? त्यांना खूप खूप अभिनंदन. असे विचार अहमदपूरच्या सर्व जनतेला यावे. मदतीच्या काळात मदत करावी. काल काही गाड्या थांबत नव्हत्या यांना नेण्यासाठी. असं नका करू प्लीज. सर्वांनी थांबायचे प्रयत्न करा. जागेवर थांबून विचारा तरी झालंय काय. महिला आलं की लोकांना काहीतरी विचार दुसरी येतात. धडक दिली असेल, कुणी काय केलं, पण वाचवायचा प्रयत्न करा इथं सर्वांनी. धन्यवाद सर. आणखी काही नागरिक आहेत सर, असं इकडून यायला तुम्ही येत आहे. विजयकुमार तत्तापुरे सरांनी जे काम केले त्यांच्यावरती तुम्ही शुभेच्छाचा वर्षाव करण्यासाठी आलात, मला माहित आहे. काय वाटतं तुम्हाला विजयकुमार तत्तापुरे? ते खरंच बरं निश्चित आहे. चांगल्या गोष्टी, अभिनंदन आहे सरांचं. तसं अशा सगळ्यांनी मिळून असं काम करणं गरजेचं आहे. कुठं जर काही झालं बरे, रस्त्याला कुठे कुणी पडलं, सध्याच्या कंडिशनला अशी गोष्ट झाली सर. ते रोडण्याची कातड्या जी आहेत सर, रोडण्याची गीत आता ही कातड्याची असं जे हे चाललेलं आहे सर, ती सध्याच्या पुढे चलून लई अवघड आहे सर. ती गोष्ट ती रोडच्या कडेला जी कातडी चालेल सर, पूर्ण जे आपला रस्ता आहे साईडचा सर, ते पूर्ण ब्लॉक व्हायला सर रस्ता. गाड्याला जायला रस्ता इकडून चालेल गाड्या पूर्ण. ती एक सध्याच्या काळामध्ये गोष्ट महत्त्वाची आहे सर. खूप सरांनी जे केलेले आहेत सध्या, सरांना सरचे खरं मनापासून अभिनंदन. असं सगळ्यांनी आम्ही बी सरांचं काहीतरी घेऊ, काहीतरी असंच मदत करू सर सगळ्यांना. थोडं तुम्हाला जर विजयकुमार तत्तापुरे यांची कामगिरी, हा पुन्हा एक आणखी एक नागरिक आहेत. सर, काय वाटतं विजयकुमार तत्तापुरे यांच्या कामाबद्दल? सर्वप्रथम आवाज भोजनाचा या न्यूज चॅनलचं मी अभिनंदन करतो. कुठेतरी दखल घेणारं असावं लागतं, तेव्हा काम करणं तो सांगत. आणि दत्तापुरे सरांनी जे काम केलं ते खरं म्हणजे वाखाणण्याजोग आहे. आज सामाजिक भान लोक विसरत चाललेले आहेत. आपापल्या घाई गडबडीमध्ये लोक जेव्हा जातात तेव्हा ते आपलं जे कर्तव्य आहे ते विसरून जातात. परंतु एखादी जेव्हा महिला अडचणीत पडते तेव्हा त्याला धावण्यासाठी जो दूत असतो तो खरं म्हणजे देवदूत असतो. आणि असे काम विजय तत्तापुरे सरांनी केलेलं आहे. मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि आपण सगळ्यांनी याच्यावर बोध घेतला पाहिजे की संकट समय प्रत्येकानं सहभागी झालं पाहिजे. संकट समय प्रत्येकानं धावून गेलं पाहिजे. बरोबर संदेश या ठिकाणी देतो. धन्यवाद. मानवतेचं दर्शन घडविणाऱ्या विजयकुमार तत्तापुरे सरांना पुन्हा एकदा आपण शुभेच्छा देऊया. आणि ही जर बातमी जर आवडली तर तुम्हाला नक्कीच मित्रांनो आवाज बहुजनांचा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी एक छोटीशी विनंती करणार आहे स्थानिक प्रशासनाला, कारण अशा देवदूत माणसांची आपण दखल घेतली पाहिजे. त्यांच्या कुठेतरी नावाचा गौरव झाला पाहिजेत, जेणेकरून प्रत्येक नागरिक मदत करण्यासाठी पुढे येईल. म्हणून हा तुम्हाला संदेश पुन्हा एकदा तुम्हाला द्यावा असा वाटतो. मित्रांनो, ही बातमी तुम्ही जर यूट्यूबवरती जर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक पेजवरती जर पाहत असाल तर आमच्या आवाज बहुजनांचा न्यूज या पेजला फॉलो करायला विसरू नका.
ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा WN4 आवाज बहुजनांचा. न्यूज लाईव्ह करता शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत जय हिंद. आवाज बहुजनांचा.